त्यानंतर बघूयात एक ब्रेकिंग बातमी शरद पवार यांच्या प्रकृती संदर्भातल्या। शरद पवार पुण्यातील हॉस्पिटलमध्ये शरद पवारांना ऍडमिट करण्यात आलेलं आहे। प्रकृती बिघडल्यानं रुबी हॉस्पिटलमध्ये शरद पवार यांना दाखल करण्यात आलेलं आहे। पवारांना बारामतीहून पुण्यात उपचारासाठी आणण्यात आलेलं आहे आणि त्यांना आता रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। अचानक प्रकृती बिघडल्यामुळे शरद पवार हे बारामतीत असताना त्यांची प्रकृती बिघडली, त्यांना तत्काळ बारामतीमधून पुण्यामध्ये आणण्यात आलं। पहिल्यांदा रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांचं सिटी स्कॅन करण्यात आलं, त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या आणि त्यानंतर शरद पवार यांना ऍडमिट करण्यात आलेलं आहे। अधिक माहितीसाठी जाऊया थेट पुण्याला। आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत, होय, शरद पवारांना ऍडमिट केलं, त्यांना ऑक्सिजन लावलाय कारण त्यांना श्वासोच्छ्वास घ्यायला त्रास होत होता, छातीत कप झालेला आहे। सिटी स्कॅनच्या रिपोर्टनुसार डॉक्टरांनी त्यांना 24 तासासाठी तरी सध्या प्रायमरी लेवलला ऍडमिट करायला सांगितलेलं आहे। त्यानुसार त्यांनी ऍडमिट पण केले आणि 24 तासानंतर मग पुढे आणखीन कंटिन्यू ठेवायचं का, जास्त आणखीन घ्यायचे की पुन्हा घरी सोडायचे, हे नंतर 24 तासाचा निर्णय घेतो। पण आता तरी आजची रात्र शरद पवार हे रुबी हॉल क्लिनिकमध्येच ऍडमिट असतील। ते अगदी डॉक्टरांनी सांगितले थोडे दिवस डॉक्टर मेडिकल बुलेटिन देतील। पण प्रकृती स्थिर आहे, फक्त खोकला झालाय, श्वासोच्छ्वासाला त्रास होते, चिंतेचं कारण नाही, पण निगराणी खाली ठेवायचं म्हणून 24 तास ऍडमिट असतील। अगदी चंद्रकांत, या सगळ्यामध्ये आपण बघतोय काही वेळापूर्वी सिटी स्कॅन सुद्धा करण्यात आला शरद पवार यांचा। काय डॉक्टरांशी काय बोलणं झालंय का, त्या डॉक्टरांनी काय माहिती दिली आहे? हो, त्या सिटी स्कॅनच्या रिपोर्टनुसारच त्यांना ऍडमिट करण्याचा सल्ला दिलाय डॉक्टरांनी आणि त्यानुसार ऍडमिट पण केलंय तिथं आणि त्यांना ऑक्सिजन पण लावलाय श्वासोच्छ्वासाला त्रास होऊ नये म्हणून। बाकी तब्येत नॉर्मल आहे, पण छातीत कप झालेला आहे कारण खोकला येतोय। 4-5 दिवस झाले सारखे लोकांना भेटत होते, हे सगळे अजित पवार खाली जाण्यामुळे लोकांचा संपर्क वाढला, त्यामुळे इन्फेक्शन झाले की काय व्हायरल इन्फेक्शन, हे सगळं नंतर त्यानुसार डॉक्टर ट्रीटमेंट करतील। पण आता तरी ते डॉक्टरांच्या निगराणी खाली आहेत, त्यांना ऑक्सिजन लावलेला आहे आणि ते ऍडमिट आहेत रुबी हॉलमध्ये। पुढचे 24 तास ते रुबी हॉलमध्येच असतील आणि त्यानंतर मग जर बरं वाटलं तर मग कदाचित त्यांना पुन्हा घरी सोडून गेलं जाईल पुढे ट्रीटमेंट नंतर। अगदी चंद्रकांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। शरद पवार यांच्या सगळ्या प्रकृती संदर्भातले अपडेट तुमच्याकडून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघतोय शरद पवारांची प्रकृती बिघडली आहे, रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले।